नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 107 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? सर्वप्रथम आपल्याला प्रजासत्ताक दिवस जो आहे तो कधी असतो? तो आहे 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस आहे आणि महाराष्ट्र दिन जो आहे महाराष्ट्र दिन हा असतो आपला 1 मे या दिवशी. या दोघींमधला आपल्याला अंतर काढायचं आहे, त्याच्यावरून आपल्याला त्याचा जो वार आहे महाराष्ट्र दिनाचा तो सुद्धा आपल्याला मिळणार आहे. तो काढण्यापूर्वी आपल्याला तत्पूर्वी हे माहिती असायला पाहिजे की इथून जे सुरू होत आहे प्रजासत्ताक दिवस हा जानेवारीमध्ये आहे. तर जानेवारीत एकूण किती दिवस उरतात? जानेवारीमध्ये 31 आणि वजा 26, कारण हे त्याच्यातनं वजा होतील, बरोबर एकूण 5 दिवस असतील. तसेच फेब्रुवारीमध्ये एकूण 29 दिवस असतील. का 29 दिवस असतील? कारण ते लीप वर्ष आहे म्हणून. 2020 हे लीप वर्ष आपण कसे ओळखतो? जर या 20 ला 4चा भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं, म्हणजे लीप वर्ष आहे. तसंच मार्च मध्ये एकूण 31 दिवस, त्यानंतर एप्रिलमध्ये 30 दिवस आणि मेचा तो 1 दिवस जो आहे 1 मे साठीचा तो 1 दिवस. या सगळ्यांची बेरीज करायची. 9 5 14 15 16, आजच्याला 1 3 6 7 8 9 आणि असे 96 आणि याला भागिले करायचा 7. 7ने का भागतो आपण? कारण 7 दिवसांचा आपला आठवडा असतो म्हणून 7ने भागितल्यावर इथे तुम्हाला मिळतंय 7 1 7 आणि 7 3 21. इथे 5 जी त्याची बाकी उरते आहे, म्हणजे ही 5 जी बाकी उरते म्हणजे 5वा जो वार असेल गुरुवार या दिवशी आहे. गुरुवार 26 जानेवारीला गुरुवार आहे म्हणून त्याच्यानंतरचे जे 5 वार असतात गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार हा जो 5वा वार असेल हा सोडून द्यायचा. याच्यानंतर हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि हा 5वा जो वार असेल तो मंगळवार जो आहे तो त्या दिवशी असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे.